जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, आज संपूर्ण जगाला सांभाळणारं कोण आहे? जवान. जय जवान जय किसान. जर जवान आहे आणि किसान आहे म्हणून हे जग आहे. ज्या ज्या देशामध्ये त्यांचं संरक्षण करण्याकरता त्यांचे जवान असतील आणि शेती करण्याकरता किसान असतील, त्याच्यावर ते राष्ट्र चालतं. आणि मग किसान आणि जवान यांची सोय करण्याकरता जी राज्यव्यवस्था केलेली असते त्याला लोक मत देतात. बघा, ते जे मंत्री, आमदार, खासदार कोणाची मुलं असतात? शेतकऱ्याची मुलं असतात. ते काय आबळातून पडती नाही. आणि ज्या वेळेला त्यांना सत्ता मिळती आणि मग त्यांनी विचार कोणाचा करायला पाहिजे? कोणाचा? जवानाचा आणि शेतकऱ्याचा. आणि आज झालेलं आहे काय नेमकं? बघा, आपल्या भारतामध्ये जेवढे जेवढे मंदिर आहेत त्या मंदिरांचा जर हिशोब केला तर प्रत्येक मंदिरामध्ये त्यांना काही कोटी रुपये पडलेले आहेत. काही काही लोक बाबा आहेत. बघा, प्रत्येक बाबाकडं जर म्हणला तो कोटींना रुपये पडलेले आहेत. आणि आमदार, खासदार यांच्या काही कोटींना पडलेले आहेत. आणि जे कंपनीवाले आहेत तर त्यांची गणतीच नाही. आणि बघा, काय भिकारी कोण म्हण? शेतकरी. आणि काय म्हणतात? शेतकरी राजा. काय नाव? काय राजा. आणि त्याच्यापाशी काय? भिकारपण. आणि भिकारी माणसाला काय करतो? आत्महत्या. बघा, आज काही काय भिकारी आहे ना, भिकारी करोडपती आहे, भिकारी. आणि आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे का तो जे पिकवतो आणि त्या पिकलेल्या मालाला हमीभाव नाही, काय नाही. आणि एक शेतकऱ्याची एक चुकी आहे, त्यांच्या संघटना नाही. आणि एक ज्या मालाला भाव आला तोच माल सगळे शेतकरी करतात. आणि मग तो माल मार्केटमध्ये आला का त्याचा भाव डाऊन होतो. म्हणजे शेतकऱ्याच्या दोन चुका आहे. ज्यांनी जे पीक केलं ते तो करतो आणि एकी नाही. म्हणून शेतकऱ्याला माझं आव्हान आहे, तुम्हाला जर जगायचं असेल तर एकत्रित व्हा. बघा, तुमच्याकरता बच्चू कडू खूप तुमच्याकरता श्रेय घेऊ राहिलं आहे. दिव्यांग, वयोवृद्ध यांच्याकरता घेऊ राहिलं आहे. आणि मग हे जे बेफिकीर वागणारं सरकार आहे ना, यांना आठवण करून देऊ राहिलं आहे. पण निश्चित आहे पुढच्या वेळेला ही जे सरकार आहे ना, या सरकाराला लोक धडा दिल्याशिवाय राहणार नाही. काय लोक नियती ही त्याला धडा देती. त्याची मजा असते 2 दिवस, नंतर त्याला धडा देत नाही. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पक्षकारांनी जगवा कोण? शेतकरी, जवान. जय जवान जय किसान. हे जर दोन जगले तर आपण जगू. हे जर जगले नाही, बघा, कंपनीवाला माल पिकवतो आणि त्याचा भाव तो करतो, त्याच्या मालाचा भाव तो ठरवतो. आणि शेतकरी माल पिकवतो, याच्या मालाचा भाव कोण करतो? दुसरा करतो. किती मोठा अन्याय आहे. म्हणून शेतकरीच्या मालाला, व्यापाऱ्याच्या मालाला हमी भाव आहे, कंपनीच्या मालाला हमी भाव आहे. आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नसल्यामुळं तो आज भिकारी. म्हणून शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा. हमी भाव जर नाही मिळाला तर काही दिवसांना लोकांना अन्न खायला मिळणार नाही. कारण शेतकऱ्याची मुलं शेती करू नाही राहिले. आणि शेतकऱ्याच्या मुलांना मुली नवरा करू नाही राहिल्या. आणि मग त्याला जर बायको नसली तर स्वयंपाक कोण करील? स्वयंपाक करायला तो कुठं जाणार आहे? कंपनीत कामाला. आणि कंपनीत कामाला जाणार आहे, 500 रुपये रोज मिळतो, तिकडे त्याचं चालतं. पण काही दिवसांना कंपनीवाला काय लोखंड खाईल?
काय खाईल? ज्या कंपनीत माल बांधतात तो खाईल का? म्हणून अन्न हे परब्रह्म, जीवन करी जीवित व अन्न हे परब्रह्म, उदरभरणे नव्हे जाणे यज्ञ कर्म. म्हणून अन्न हे परब्रह्म आहे आणि परब्रह्माला जगण्याकरता जो पोशिंदा असेल तो कोण? जय जवान जय किसान. म्हणून हा व्हिडिओ बघा आणि प्रत्येक शेअर करा. लय महत्त्वाचा विषय आहे, हा होणं गरजेचं आहे. जय वैद्यनाथ महाराज की जय.